तुम्ही या अगोदर अशा स्पर्धा जास्त बघितल्या नसतील. 5-5 ओव्हरच्या मॅचेस या फक्त कामोट्यामध्येच होऊ शकतात. खेळण्यासाठी सुवर्ण संधी उपलब्ध करून दिले सनराइज अकॅडमीच्या माध्यमातून. संधीचं सोनं करा, थोडं स्पीडअप करा. दत्ता गोलंदाजी मार्कवर, मागच्या मॅचचा हिरो. आणि त्यानंतर आत्ता जो सामना झाला त्याच्यातला हिरो आपण पाहतोय सचिन. दोन्ही एकमेकाशी झुंज देताना पाहायला मिळेल. पहिला चेंडू स्लोवर पद्धतीचा चेंडू, सचिन साठी फसवा चेंडू टाकला होता. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. बघूया पुढचा चेंडू. हो, इथं अटॅकिंग क्रिकेट, टॅपिंग क्रिकेट पाहायला मिळतोय. पॉईंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला फक्त दिशा दिली. सिंगलच्या माध्यमातून सचिननं खातं उघडलं. संघाचं खातं देखील उघडलं गेलं एकेरी धावेनं. आणि स्ट्राईक रोटेट झाली आहे ती राजाकडे. स्वर्गीय दिबा पाटील क्रीडा नगरी आपण पाहतोय. या क्रीडा नगरीमध्ये 2 स्टँड देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्वर्गीय गडू नारायण म्हात्रे स्टँड, स्वर्गीय अनिरुद्ध हिरू गोवारी स्टँड. आणि ज्या नावावर स्टँड आहेत ना त्या नावाचा उल्लेख म्हणजे आमचे गावचे टीम मॅनेजर म्हणून असा उल्लेख आहे. राजाच्या बॅटमधून निघालेला हा खणखणीत षटकार पाहायला मिळाला. दत्ता गोलंदाजी मार्कवर, स्लोवर पद्धतीचा चेंडू, अजून एक तडाखा दिलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार राजाच्या बॅटमधून निघालाय. तो एकविरा आई मेडिटेक पनवेल संघासाठी. तेरा ही धावसंख्या पाहायला मिळते. हो, अजून एक फटका पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक सलग 3 षटकार दत्ता सारख्या गोलंदाजावर चढवलेत राजा या फलंदाजानं. काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. असं वाटलं होतं दत्ता या संघासमोर गोलंदाजी करताना कमी धावांचं षटक फेकेल, परंतु राजानं तसं घडू दिलं नाही आहे. अजून एक मोठा फटका पाहायला मिळतोय लॉंगऑन क्षेत्राकडे. आणि हा देखील चौकारसाठी चेंडू जातोय, सीमारेषा गाठतोय. आणि धावसंख्येचा विचार केला तर 23 धावा तब्बल कुठल्या गेल्यात. दत्ता या गोलंदाजाच्या वरती हल्ला चढवलाय तो राजा या फलंदाजानं. नवीन गोलंदाज स्वतः संघनायक आता गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळेल. अजय गोलंदाजी मार्कवर, शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू, चेंडूला वन बाउन्स वॉर्निंग दिली आहे. चला, पंचांचा निर्णय अंतिम असेल, तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल. अवांतर चेंडू, वाईट चेंडू, डोक्याच्या वरून चेंडू गेला तर वाईट.
हो काय चेंडू पाहायला मिळतो, परंतु ऑफ स्टंपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. पुन्हा एकदा अवांतर आणि त्याचबरोबर 2 चेंडू अवांतर टाकलेत. तो मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय अजय हा गोलंदाज. अजय गोलंदाजी मार्कवर. सचिन चेंडू पायावर आदळला तर कदाचित, आणि जोरदार अपील देखील केली होती. अपील फेटाळून लावली आहे. एकदा पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण होत आहेत. आणि 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या आपण पाहिली तर एकूण 27 धावा धावफलकावर बिनबाद पाहायला मिळतात. राजाचे 3 षटकार आपण पाहिले. सचिन थोडंसं थांबून ठेवलं मी म्हणेन या गोलंदाजानं, परंतु राजा थांबायला तयार नाही आहे. राजा स्ट्राईकची वाट पाहतोय जणू. तेवढा ताकदीचा फलंदाज समोर उभा आहे सचिन. हो 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 स्लोवर चेंडू, फसवा चेंडू, अखूळ टप्प्याचा चेंडू, आणि अजयनं मात्र सचिनला चकवलंय आणि निर्धाव चेंडू टाकलाय. 27 धावांवर रोखून ठेवलंय. दुसरं षटक मार्गस्थ असताना आतापर्यंत पहिले 2 चेंडू अवांतर, त्यानंतर निर्धाव चेंडू, त्यानंतर 2 दुहेरी अंकाची धाव, त्यानंतर निर्धाव, आणि अखूळ टप्प्याचा चेंडू त्याला पूल केलाय. काऊ करूनच्या वरतून चेंडूला गेलाय सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी, आणि या 6 धावांच्या मदतीनं धावसंख्येत भर पडते. 33 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. राजा खेळतोय 22 धावसंख्येवर, तर सचिन खेळतोय 9 या धावसंख्येवर. या षटकातील काही चेंडू शिल्लक, म्हणजे 2 चेंडू शिल्लक आहेत. अजयला मात्र आता विचार विनिमय होण्यासाठी भाग पाडलाय. तर सचिननं पावसाळी रबर बॉल स्पर्धा, पावसाचा पत्ता नाही आहे, पावसाची वाट पाहतोय, पावसाची खूप आतुरता आहे. काही ठिकाणी पाऊस चालू आहे. हो अजून एक निर्धाव चेंडू की काय, खरंच निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. या षटकामध्ये आपण विचार केला 2 अवांतर चेंडू, त्यानंतर एकूण 10 धावा आतापर्यंत खर्च केलेत, आणि शेवटचा चेंडू असेल. या सामन्यासाठी पंच आपण पाहतोय लालचंद गावंड आणि त्याचबरोबर फडके सर. अखूळ टप्प्यात चेंडू त्याला पूल केलाय, फायनल क्षेत्र निवडलाय, क्षेत्ररक्षक आहे तिथे, 1 धाव निश्चित पूर्ण केली आहे, परंतु एकाच धावेवर समाधानित व्हावं लागलाय. चौकार आहे, बाउंड्रीला टच झाला हा क्षेत्ररक्षक, आणि त्यानंतर 4 धावा. षटक संपला. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 37 धावा धावफलकावर बिनबाद. 37 चांगली सुरुवात म्हणावी लागेल. आणि त्याचबरोबर 22 धावांवर खेळतोय 4 चेंडूमध्ये राजा, आणि त्याचबरोबर 13वर खेळतोय तो सचिन. 8 चेंडूमध्ये 13 धावा सचिनच्या. चांगली भागीदारी बिल्डअप केली आहे, चांगला पाया रचलाय आणि चांगला पाया उभारणी केली आहे मी म्हणेन सचिन आणि राजा यानं. पुढचं षटक घेऊन येतोय नवीन गोलंदाज शत्रुघ्न मिथुन. स्ट्राईक एंडला राजाला आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला सचिन. मिथून आलाय गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक घेऊन. 37 धावा धावफलकावर. राजा 22 वर, तर 13 धावसंख्येवर सचिन. तालुका निहाय स्पर्धा आपण पाहतोय आणि त्याचबरोबर वन सोल्युशन नवी मुंबई क्षेत्ररक्षण करतो टॉस जिंकल्यानंतर.
आणि त्याचबरोबर फलंदाजीची वाट्याला आली आहे आई एकविरा मिडटेक पनवेल संघाच्या बाजूनं. सुरुवात तर चांगली झाली आहे, परंतु पहिला ब्रेक मिळून देणार कोण हा देखील मोठा प्रश्न आहे. ओहो, ऑफस्टिंग यॉर्कर पाहायला मिळतोय. वाईट यॉर्करचा प्रयत्न सातत्यानं सुरू ठेवेल मी म्हणेन. मिथून हा गोलंदाज चांगला चेंडू पाहायला मिळाला, चांगला चेंडू हाताला होता. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पुस्तके पाहायचा नाही पोहोचू शकला. आपल्याच फॉलोथ्रोमध्ये चेंडूला जज करण्याचा प्रयत्न केला होता मिथूननं, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. काय प्रयत्न केला तो प्रयत्न ती पराकाष्ठा म्हटलं जातं ते खरं आहे, परंतु प्रयत्न सफल ठरलं आणि त्यानंतर एकेरी धावेनं धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. 38 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. हो कसं का ओळखलं? हो काय हां काय बोलतो? कोणतं? अच्छा, मिथून गोलंदाजी मार्कवर 39 धावा धावफलकावर आणि राजानं मात्र इथे फटका सजवलाय, परंतु मिळेल सिंगल आणि सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. 40 धावा धावफलकावर मिथून गोलंदाजी मार्कवर आणि त्याचबरोबर मिथूननं आतापर्यंत षटक हाताळत असताना 4 चेंडू फेकले गेले, 3 धावा खर्च केलेत आणि त्याचबरोबर 14 या धावसंख्येवर सचिन खेळतोय, 24 या धावसंख्येवर राजा खेळतोय. संघाची धावसंख्या एकूण 40. स्वर्गीय दिबा पाटील क्रीडानगरी आणि या क्रीडानगरीमध्ये तालुकानिहाय 40 प्लेसचे सामने आपण पाहतोय. जी क्लिपच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. या चॅनलचे सर्व आपण संदेश भगतला पाहतोय आणि 100च्या वरतून चेंडू खेळून काढला सचिन या फलंदाजानं षटकारासाठी आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. 46 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. मिथून याच्या गोलंदाजीवर मात्र हल्ला चढवला होता. शेवटचा चेंडू या षटकातील. आतापर्यंत 9 धावा खर्च केलेत. हक्कूर टप्प्याचा चेंडू, फसवा चेंडू, कटर चेंडू पाहायला मिळाला आणि शेवटचा चेंडू मात्र निर्धार सुटकेचा निश्वास सोडला असेल मिथून नगरनं. या षटकामध्ये आला एकूण 9 धावा, कोणतीही सफलता नाही आहे. हा देखील गोलंदाज अपयशी ठरलाय कारण ब्रेक थ्रू मिळून दिला नाही आहे. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला. 3 षटकामध्ये एकूण 46 धावा तब्बल कुठल्या गेल्यात आणि जबरदस्त सुरुवात देखील पाहायला मिळाली ती आई एकविरा मेटिक पनवेल संघाची. त्याचबरोबर वन सोल्युशन नवी मुंबईचा संघ आपण पाहतो, एवढा लांबून आलेला संघ आणि तो संघ मात्र 2 हात करताना दोन्ही संघांचा विचार केला तर एक सामना जिंकून पुढे सरकलेले संघ आहेत आणि या स्पर्धेमध्ये आजचा दिवस दुसरा आहे. या दुसऱ्या दिवसातील 2 सामने जिंकणारा संघ तो VBP पनवेल संघ. 46 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. नवीन गोलंदाज शत्रूला आपण पाहतोय. स्लोवर पद्धतीचा चेंडू, त्याला मात्र हिडकावून दिलाय लॉंग ऑन. ओहो, इथे काय घडलं तर आउटफील्ड खराब आणि त्यामुळे मात्र चेंडू अडला गेलाय. जिथे 4 धावा मिळाल्या पाहिजे होत्या तिथे फक्त सिंगल मिळाली. 3 धावा वाचल्यात.
आणि धावसंख्या एकूण 47. हे अजून एक ठेवितो सिंगल. पुन्हा एकदा सिंगल. कमबॅक करण्याचा प्रयत्न शत्रूचा. मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती, कंजूशी भरी गोलंदाजी केली होती. आता देखील तेच पाहायला मिळतंय. अगदी तिखट मारायची गोलंदाजी करतोय. प्रत्येक चेंडूला व्हेरिएशन देतोय. प्रत्येक चेंडू मात्र फेकत असताना काहीतरी फलंदाजीची दिशाभूल करतोय. हो, इथे काय घडलं तर अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. शत्रू 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 नाब आहे शत्रू आणि समोरच्या फलंदाजाचा झालाय तो शत्रू. जबरदस्त गोलंदाजी. चला स्पीडअप करा. शत्रू गोलंदाजी मार्कवर पुन्हा. हो हो, अजून एक निर्धाव चेंडू टाकलाय की काय. खरोखरच ऑफ स्टंपच्या बाहेरून जाणार चेंडू. इथे मात्र थोडासा निराश पाहायला मिळते शत्रू. विकेट किपरने देखील हात डोक्यावर ठेवले, परंतु पंचांचा निर्णय अंतिम आहे आणि चेंडू कशा रीतीनं रिलीज झाला हे पंचांनी हेरलं. त्यानंतर मात्र तो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला. चेंडू अवांतर. एक धाव संघाच्या खात्यामध्ये. 48 धावा धावफलकावर. हो हो, अजून एक चेंडू निर्धाव. काय कमबॅक करतोय, काय कमालीची गोलंदाजी करते. अगदी तिखट मारायची गोलंदाजी करतोय. आपल्या खात्यातून ब्रह्मास्त्र फेकतोय. शत्रू हीच तर ओळख आहे. 4 चेंडू आतापर्यंत झाले. 2-3 धावा खर्च केल्यात. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. दीपक कार्लेकर या अकॅडमीचे सर्वेसर्वा आणि त्याचबरोबर त्यांचं आगमन झालंय. सर्व आयोजक आता मात्र हजेरी लावताना आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सिंगल. शेवटचा चेंडू असेल. 4 धावा खर्च केल्यात 5 चेंडूमध्ये. काय कंजूशी भरी गोलंदाजी पाहायला मिळते. हो, स्लोवर पद्धती चेंडू, परंतु क्षेत्ररक्षक आहे. काय घडतंय, काय झेल पकडला अजयनं. स्वतः संघनायक आणि काय करावं हे करून दाखवलंय. जबरदस्त क्षेत्ररक्षण, अफलातून क्षेत्ररक्षण आणि या आजच्या दिवसातील एक अफलातून झेल म्हणावी लागेल ती अजयच्या माध्यमातून. आपल्याला जर झेल आवडले असेल तर जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या अजयसाठी. काय आपल्या युट्यूबच्या लाईव्हवर चॅनलवर ते झेल दिसतोय. जबरदस्त झेल अजयच्या माध्यमातून. संघनायक कसा असावा याचं ज्वलंत उदाहरण. आणि शत्रूला केलेली मदत. समोरच्या फलंदाजानं शत्रू हा तुटून पडला होता गोलंदाजी करत असताना आणि शत्रूनं मात्र नावासारखी गोलंदाजी केली. शत्रू सारखाच वागलाय समोरच्या टीमवर. तर नवीन फलंदाज जय पाटील मिथून गोलंदाजी मार्कवर, ज्यानं एक षटक हाताळलं होतं. तिसरं मला वाटतंय. 9 धावा फक्त खर्च केल्या होत्या. तो गोलंदाज पुन्हा एकदा आलाय. तर 50 धावा आतापर्यंत कंप्लीट झाल्यात मी म्हणेन. 21 मिनिटे पनवेल संघाच्या. स्लोवर पद्धतीचा चेंडू. चेंडूला मात्र विडकावून दिला. मेडुके क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक आहेत तिथे. 1 धाव पूर्ण केली. एकेरी धावेने समाधानित व्हावं लागले. आता मात्र स्ट्राईक रोटेट झाले ती जय पाटीलकडे. मिथून गोलंदाजी मार्कवर. जय पाटील स्ट्राईक एंडला. पहिला ब्रेक मिळून दिला मी म्हणेन शत्रूनं आणि त्याला साथ मिळाली ती संघनायक अजयची. एक अफलातून खेळ आजच्या दिवसातील पाहायला मिळाला.
आपल्या संघाला कमबॅक कोणी करून दिला असेल तर हा मिथुन गोलंदाज ज्यानं तिसरं षटक हाताळलं. एक षटकाचा जरूर मार खाल्ला, 9 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी पाहिली ती निश्चितच शत्रूची, ज्यानं 4 धावा खर्च केल्या. धावसंख्या आपण पाहिली तर 52, एक गडी बाद. 27 वर खेळतोय राजा. स्लोवर पद्धतीने चेंडू, फसवा चेंडू होता परंतु चेंडूला दिशा दिली फायनली क्षेत्राकडे. एक धाव निश्चित पाहायला मिळते आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल, काय घडते पाहायचंय. विकेट किपरनं चेंडूला गॅदर करता आला नाही आहे आणि 2 धावा निश्चित मिळत आहेत. थ्रो चुकीचा नव्हता परंतु क्षेत्ररक्षक विकेट किपरनं मात्र थोडीशी लेझीपणा दाखवली. 54 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. हो, सरळ चेंडू एसटी रक्षकाचा वेध घेतो परंतु इथं अवांतर चेंडू पाहायला मिळतो. ऑफस्टॉपच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू हा अवांतर घोषित होतोय आणि मिथून मात्र थोडासा विचार विनिमय होतोय. 55 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. आता मात्र लेग स्टंपला सोडून जाणारा चेंडू, तर इथे लेग स्टिक पकडली गेली आहे आणि त्याचबरोबर राजाला मात्र माघारी परतावं लागेल. चांगली फलंदाजी म्हणावी लागेल राजा याची. राजाचा फलंदाजीचा विचार केला तर एकूण धावा 28 धावा मला वाटते त्याच्या खात्यामध्ये आहेत. सॉरी 29 धावा 14 चेंडूमध्ये पाहायला मिळाल्या आणि त्याच्यामध्ये 3 षटकारांचा समावेश होता आणि एक चौकार. काय जबरदस्त खेळी पाहायला मिळती. सचिनला चांगली साथ दिली होती आणि त्याचबरोबर 2 गडी बाद, 55 धावा धावफलकावर पाहायला मिळते. 5वं षटक मार्गस्थ असताना मात्र शेवटचे षटक हाणामारीचं षटक आणि या षटकामध्ये हाणामारी करत असताना इथे विकेट मिळाली तरी राजा याची. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय. संजय आला नवीन फलंदाज. हो, इथे मात्र पूल गेलाय, फटका सजवलाय. लंगण क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक आहे, एकदा पूर्ण केली आहे. शत्रूनं मात्र चांगला क्षेत्ररक्षण दाखवलंय. 56 धावा स्कोरबोर्ड पाहायला मिळतात. अब तक 56, 2 विकेट मिळालेत. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. स्लोवर पद्धतीचा चेंडू, फसवा चेंडू आणि जय पाटीलला मात्र फसवलंय. शेवटचा चेंडू निर्धाव पाहायला मिळतोय, चांगला गोडवा पाहायला मिळतोय मिथूनकडनं आणि यासाठीच मिथूनला पाचारण केलं होतं शेवटच्या षटकासाठी. शेवटचं षटक हाणामारीत होता परंतु त्या हाणामारी करणाऱ्या षटकामध्ये कोणत्याही प्रकारची मोठे फटके पाहायला मिळाले नाही आहे. एक विकेट देखील पाहायला मिळाली आणि धावसंख्या एकूण 56, 57 धावांचा पाठलाग करायचा आहे. 1 सोल्युशन नवी मुंबई संघाला. 57 गाडी.
बरोबर वन सोल्युशन संघाला देखील विनंती करतो आपण सलामीची जोडी मैदानात पाठवायची. पाणी घेऊन जातं मैदानात. काही अतिथींचं इथं आगमन झालेलं आहे. आदरणीय रघुनाथजी पाटील साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. दीपक कार्लेस्कर सरांच्या प्रेमाखातीर यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर सनराइज क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून पावसाळी रबर बॉल स्पर्धा पावसाचा बेपत्ता झालेला आहे. सलग 8 दिवस पावसाचा नामोनिशान नाही होणार असं भाकीत केलेलं आहे. परंतु पावसाला आपण विनंती करूया, आजचा दिवस जरी संपला असला तरी उद्याचा दिवस आहे आपल्याकडे. आणि उद्या जर पाऊस पडला ना तर खेळ बघायला मजा येईल. जवानच्या क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतो ही स्पर्धा कव्हर केली जाते. आणि त्याचबरोबर चांगले चांगले कार्यवाहक मुलं इथं पाहायला मिळतात जवानच्या माध्यमातून. 57 धावांचा पाठलाग करत आहे वन सोल्युशन नवी मुंबई संघाला. मात्र हा पाठलाग कसा होईल हे निश्चित आपण ऐकणार आहोत आमचे परम मित्र संतोष जाधव यांच्याकडनं. धन्यवाद भाऊदादा म्हात्रे. दरम्यान आपण सामना पाहतो आई एकविरा मेडिटेक पनवेल विरुद्ध वन सोल्युशन नवी मुंबई यांच्यामध्ये. प्रथम फलंदाजी करताना 56 धावांचा डोंगर उभा केला आहे तो आई एकविरा मेडिटेक पनवेल या संघाने. आणि 57 धावांचा मात्र पाठलाग करायचा तो वन सोल्युशन नवी मुंबई या संघाला. तर पाहायचंय या ठिकाणी पहिल्या सत्राचा खेळ संपला आहे, दुसऱ्या सत्राचा खेळ चालू होतोय. आपण पाहिलंय पहिल्या सत्रामध्ये अतिशय धुवाधार फलंदाजी केली होती राजाने. चौका षटकारांचा पाऊस पाडला होता अक्षरशः या मैदानामध्ये दिबा पाटील क्रीडांगणावरती. आणि पूर्णपणे प्रेक्षकांचा क्रिकेट रसिकांचं पूर्णपणे मन वेधून घेतलं होतं आपल्या फलंदाजीने. ते मात्र राजाने त्याआधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं सचिन यांची फलंदाजी, तुफानी फलंदाजी. राजा आणि सचिन अशी जोडी आई एकविरा मेडिटेक पनवेलच्या बाजूने. आणि कुठेतरी आपलं नाव मोठं करताना दिसतात हे दोन्ही फलंदाज. तर पाहायचंय राजा यांच्या धुवाधार फलंदाजीमध्ये मधूनच 56 धावा उभ्या झाल्या आहेत त्या आई एकविरा मेडिटेक पनवेल संघाच्या. तर आता मात्र 57 धावांचं उद्दिष्ट गाठायचं आहे ते मात्र वन सोल्युशन नवी मुंबई या संघाला. ते येणार आहे 30 चेंडू आणि 57 धावा करायच्या आहेत त्या मात्र आई एकविरा संघाला. तर पाहायचंय दोन्ही वन सोल्युशन नवी मुंबई यांच्या वतीने सलामी जोडी मैदानामध्ये. फलंदाज स्टाईलला खेळतील ते दत्ता. नॉन स्ट्राईकला मिथुन. पहिला चेंडू सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू आकुट पद्धतीने चेंडूला भिरकावून दिलं त्या ठिकाणी. लॉंगॉनच्या दिशेने जय पाटील दिसतात क्षेत्ररक्षण करताना. एक धाव तो मात्र त्या ठिकाणी चक्कू येते. पाहायचंय धावचीचा प्रयत्न आणि मला वाटतं पहिला फलंदाज बाद. एक मोठी चूक तू मय करताना या ठिकाणी गडी मात्र गमावा लागते तो वन सोल्युशन नवी मुंबई या संघाला. कोणतीच घाई करण्याची गरज नव्हती या ठिकाणी. पहिला चेंडू होता, पहिल्या चेंडूवरती चांगला फटका होता आणि या ठिकाणी मात्र पहिला गडी बाद होतोय तो मात्र दत्तांच्या स्वरूपात. या ठिकाणी प्रवीणजी पाटील या ठिकाणी पॅव्हिलियनमध्ये संपर्क साधायचा. प्रवीणजी पाटील या ठिकाणी मान्यवर प्रवीणजी पाटील उर्फ भाऊ यांनी पॅव्हिलियनचा संपर्क साधायचा आहे. आपले सहकार्य आमचे मान्यवर आमचे लाडके प्रवीणजी पाटील या ठिकाणी यायचे पॅव्हिलियनमध्ये. आपले सहकार्य आपले वाट पाहत आहेत. तर पाहायचंय नवीन फलंदाज मिलिंद स्टाईलला खेळतील. तर पहिला षटक टाकते ते गोलंदाज संजय. पुढचा चेंडू संजयचा. थोडासा धावण्यामध्ये अडथळा येतोय, कुठेतरी चूक करते.
तर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात. साईडला ते मिलिंद. संजयचा पुढचा चेंडू मिलिंदला खोलवर पद्धतीचा चेंडू. उजव्या भारचा चेंडू. चांगला चेंडू म्हणावा लागेल. पण चांगले थोडीशी दाद मागताना दिसतात ते क्षेत्ररक्षक. हा निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी मात्र होत आहेत ते मात्र गोलंदाज संजय. चांगली सुरुवात भेदक गोलंदाजी पाहायला मिळते संजय यांच्या मार्फत. आई एकविरा मेरिटेक पनवेल संघाच्या बाजूने पुन्हा एकदा संजय तयार. समोर असेल ते मिलिंद. पुन्हा एकदा जोरदार बॅट तर फिरवले. चेंडूचा आणि बॅटचा काही संपर्क नाही. थोडीशी चूक करतात ते मात्र एसटी रक्षक. ज्या ठिकाणी निर्धाव चेंडू जाणार होता त्या ठिकाणी मात्र एक धाव मिळते. एका धावेने संघ मात्र पोहोचतोय 2 धावेवरती. संघाच्या आतापर्यंत 2 धावा होत आहेत. 57 धावांचा पाठलाग करताना दिसत आहेत ते वन सोल्युशन नवी मुंबई संघाचे खेळाडू. एक मोठा गडी बाद झालाय तो दत्ता यांच्या स्वरूपात. त्याची जागा घेण्यासाठी आले ते नवीन फलंदाज मिलिंद. आणि आत्ता मात्र सलामीवीर प्रथम स्टाईलला खेळताना दिसतील ते मात्र मिथून. त्यांना गोलंदाजी करतील ते संजय. संजयचा पुढचा चेंडू मिथून यांना. उजव्या भारचा चेंडू. पायचा पंचांडे इशारे. पंचांडे या ठिकाणी इशारा मात्र येतो तो खराब चेंडू. या अवांतर धावेने संघ मात्र पुढे जातो 1 धावेने. संघ धाव संख्या होती ती 3. पाहिजे कशा प्रकारे गोलंदाजी करतील ते संजय. धावा रोखाव्या लागतील. त्याचप्रमाणे धाव्या बनवाव्या लागतील ते मिथून आणि मिलिंद यांना. तर पुढचा चेंडू संजय यांचा. समोर आहे ते मिथून. फुलटा प्रकारचे चेंडूला बेकावून दिलं पॉईंटच्या दिशेने. 1 धाव तर मात्र नक्की मिळणार. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. 1च धाव मिळणार या ठिकाणी. आपण पाहतोय या ठिकाणी आतापर्यंत धावा झालेली 4. 57 धावांचा पाठलाग करताना या ठिकाणी आपले सहकारी समालोचक सैयद विहांगजी वराडकर यांचं आगमन झालेलं आहे. यानंतर आपण त्यांचाही आवाज या ठिकाणी ऐकणार आहोत. तर पुन्हा एकदा पुढील चेंडू संजय यांचा. पुढचा चेंडू जोरदार फटका. लॉंगांच्या दिशेने चेंडू आता 1 बाउन्स. त्या ठिकाणी तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होतं राजा यांच्या मार्फत. तेवढंच चांगला थ्रोप. एक चांगलं क्षेत्ररक्षण म्हणायला लागेल राजांचं. आणि एका धावेने सगळी धाव संख्या मात्र होते ती. एक धावा या ठिकाणी. पुन्हा एकदा संजय. एक कृष्णा उठ ना. चेंडूला पोल करण्याचा प्रयत्न होता. थोडासा अयशस्वी ठरतोय तो मात्र मिथून. 1 धाव तो नक्की मिळाला. दुसऱ्या धावासाठी धाव तर काय 2 धावा धावून पूर्ण करतात. त्या ठिकाणी थोडीशी चूक होते क्षेत्ररक्षकाकडून. पाहायचं आहे तिसऱ्या धावासाठी धावताय का दोन्ही फलंदाज. हा म्हणतात तिसऱ्या धावासाठी धावतायत. आणि मला वाटतं बघता बघता 3 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल दोन्ही फलंदाजामध्ये. एका बाजूला मिलिंद तर दुसऱ्या बाजूला मिथून यांच्यामध्ये. 3 धावाने धाव संख्या मात्र होते ती 8. 8 धाव संख्या फलकावर लागताना दिसत आहे ते मात्र वन सोल्युशन नवी मुंबई या संघाच्या. गेलेला बघायला अरे मी सायलेंट ठेवलेलं ना. आता येणारे 24 चेंडू आणि 49 धावा असं समीकरण असेल तर मात्र आई एकविरा मेडिटेक पनवेल या संघाच्या बाजूने. दादा 24 चेंडू आणि 49 धावा. तर पाहायचंय 24 चेंडू 49 धावा रोखण्यात यशस्वी होत आहेत का वन आई एकविरा मेडिटेक पनवेल संघाचे खेळाडू. तर नक्कीच या धावा रोखण्यासाठी जबाबदारी घेऊन आले तो नवीन गोलंदाज मात्र तुषार. या आधीच्या सामन्यामध्ये एक भेदक गोलंदाजी केली होती तुषाराने आणि त्याच गोलंदाजीवरती मात्र पूर्णपणे जबाबदारी दिलेली ती कर्णधाराने. तर पाहायचं येणारे 24 चेंडू आणि 49 धावा कशा प्रकारे गोलंदाजी करेल तुषार आपल्या संघासाठी आई एकविरा मेडिटेक पनवेल या संघासाठी. तर तसेच वन सोल्युशन नवीन मुंबई तर्फे कशा प्रकारे फलंदाजी करतील पाहायचं. एका बाजूला मिथून तर दुसऱ्या बाजूला असतील ते मिलिंद. दत्तासारखा मोठा फलंदाज बाद झाल्यानंतर दोन्ही फलंदाजावरती मात्र जबाबदारी असेल. पाहायचंय पहिला चेंडू तुषार यांचा. सामोरे जातील तर मात्र मिथून. 8 पावलांचा रन घेऊन 55 डाव्या बाजूने लेफ्ट हँड राऊंड विकेट.
उजव्या यष्टीचा भारचा चेंडू होता, आखूड टप्प्यात चेंडू होता, चेंडूचा पूर्णपणे फायदा उचलला, चेंडूला ब्रेकावून दिलाय कव्हरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी खणखणीत सनसनीत प्रकारे येणारा हा षटकार, या षटकाने संघाची धावसंख्यामध्ये पोहोचते तर 14 धावसंख्येवरती. चांगला फटका म्हणावा लागेल. कुठेतरी लाईन भरकटताना दिसले ते मात्र गोलंदाज तुषार. पहिला चेंडू होता आणि पहिला चेंडूवरती मात्र तसा समाचार घेतला तो मात्र फलंदाज मितुलाने. चांगला फटका, देखणा फटका पाहायला मिळाला तो मितुल यांच्या फलंदाजीमधून. अशा प्रकारची फलंदाजी करावी लागेल ती मिथुन आणि मिलिंद या दोन्ही फलंदाजांना आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी. आतापर्यंत चांगलीशी कामगिरी करत होता एका बाजूने मिथुन आणि त्याला तेवढीच चांगली साथ देत आहेत ते दुसऱ्या बाजूने मात्र मिलिंद. तर आता मात्र समीकरण असेल 23 चेंडू आणि 43 धावा. थोडंसं समीकरण जवळ येताना दिसतंय ते मात्र ओन सोल्युशन नवी मुंबई या संघाच्या बाजूने. तर पाहिजे कशा प्रकारे कमबॅक करतो तो मात्र गोलंदाज तुषार यांचा पुढचा चेंडू बॉलिंग चेंज करताना लेफ्ट ओव्हर द विकेट मारा करेल. पुन्हा एकदा पॉईंटच्या दिशेने ठरवलेला चेंडू, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण होते. एका धावेपासून मात्र काही रोखू शकत नाही तिथला क्षेत्ररक्षक. एका धावेवर समाधान मानू लागते दोन्ही फलंदाजांना. एका धावेने संघाची धावसंख्या मात्र होते 15. पुन्हा एकदा तुषार गोलंदाजीसाठी तयार. समोर असलेला फलंदाज तर मात्र मिलिंद यांना. आता मात्र चांगला चेंडू डाव्या एष्टीकडून उजव्या एष्टीकडे जाणारा हा चेंडू, थोडाशी कलाटणी देणारा हा चेंडू होता. चेंडू काही समजला नाही तो मिलिंद याला, पूर्णपणे फसलाय तो मिलिंद. कुठेतरी पॉईंटच्या डोक्यावरून मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, मात्र हा प्रयत्न मात्र अयशस्वी ठरतो तो मात्र मिलिंद यांचा. आणि चेंडू मात्र निर्धाव टाकण्या यशस्वी होत आहेत ते मात्र गोलंदाज तुषार. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक पाहायला मिळेल तो आपल्या संघासाठी तुषारांचा. अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल ती मात्र तुषारांना आपल्या संघाला धावा रोखण्यासाठी. तर पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तुषार तयार. समोर असलेले फलंदाज मिलिंद खोलवर पद्धतीने चेंडूला तेवढा चांगल्या प्रकारे घेऊन काढलाय तो मिलिंद आणि एक धाव तर नक्की मिळणार. राजा त्या ठिकाणी धावून येतोय, चांगला थ्रो फेक पण पाहायला मिळतो, थोडीशी चुकी करतोय त्या ठिकाणी गोलंदाज, मात्र तेवढा चांगला बॅकअप मिळतोय त्या ठिकाणी. आणि या ठिकाणी मला वाटतं बघता बघता 2 धावा मिळतात. 2 धावांनी संघ धावसंख्या होती 17 आणि आता मात्र येणारे 20 चेंडू आणि 40 धावा. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा जमावा लागतील ते मात्र नवी ओन सोल्युशन नवी मुंबई संघाला. तर पाहायचंय पुन्हा एकदा तुषार तयार. समोर असेल तो फलंदाज मिलिंद यांना. फुलटाच प्रकार चेंडू होता, थोडासा खाली राहणार चेंडू, स्वतःलाच ब्लॉक करून घेणार हा चेंडू होता तो मात्र तुषारांचा. काहीच समजलं नाही तो मिलिंद यांना. चेंडू मात्र पुन्हा एकदा निर्धाव टाकतोय तो मात्र तुषार. चांगली गोलंदाजी, आतापर्यंत सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली तुषार यांच्या बाजूने. पायचा पुढचा चेंडू कशा प्रकारे टाकेल तो तुषार मिलिंद यांना. पुन्हा एकदा खाली राहणारा चेंडू काही समजला नाही तो मिलिंद यांना. बघता बघता या ठिकाणी 2 षटक संपते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावसंख्या होते ते ओन सोल्युशन नवी मुंबई या संघाच्या 17 धावांचा पाठलाग करताना. आत्ता मात्र समीकरण असेल ते 18 चेंडू 40 धावा. यानंतर आपण धावतं समालोचन ऐकणार तर मात्र आणखी एक गोड आवाज कामडत कॉलनीतील गोड आवाज वियांग गोरगड यांच्या मार्फत. धन्यवाद संतोष. तर आपण पाहतो एक चांगलासा सामना आपल्याला इथे पाहायला मिळतो. 18 चेंडू आणि आता मात्र 40 धावांची गरज असेल. 18 चेंडू 10 चौकारांची मात्र गरज असेल सामना जिंकण्यासाठी. तर वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत ते म्हणजेच दिनेश. स्ट्राईकवर आपण पाहतोय मिथुन. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 11 धावा त्यांच्या बॅटमधून येत पाहिल्यात. नक्कीच मोठ्या फटक्यांची गरज आहे तर मिथुन यांच्या बॅटमधून. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय या बॉलवर. पहिला चेंडू दिनेश यांचा स्ट्राईकवर आहे मिथुन. राईट आर्म ओव्हर द विकेट. काहीसा 7 ते 8 पावलांचा रनअप दिनेश यांचा. पहिला चेंडू फुल लेन चेंडू. इथे चेंडू मात्र काही कळत नाही. यॉर्कर लेन प्रकार चेंडू. काय बॉलिंग होते, वा काय बॉलिंग होते. नक्कीच खोलवर प्रकारचा चेंडू टाकलेला. पायाचा वेध घेतो आणि जातोय चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि डॉट बॉलची सांगता होते. इथे मात्र 17 चेंडू अजून 40 धावांचं भलं मोठं आव्हान असेल. नक्कीच मिथुन यांच्यावर एक जबाबदारी असेल या संघाची हा सामना जिंकण्यासाठी.
17 चेंडूमध्ये 10 चौकारांची मात्र गरज असेल हा सामना जिंकायला. बोलतो सामन्याच्या दिशेने दुसरा चेंडू दिनेश यांचा. पुन्हा एकदा फुल लेन चेंडू. इथे मात्र भिरकावचा होता. क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा घेतो. चेंडू जातो थर्डमॅनच्या दिशेने. थर्डमॅनला फिल्डर गॅदर करतात बॉल. दरम्यान एक धाव तर नक्कीच मिळेल. पंचांचा निर्णय येतोय. बॅटची कट नसून लेग बाईसच्या स्वरूपात एक धाव मिळते. धाव फलकावर आपण पाहतोय वन सोल्युशन नवी मुंबई 2 षटक 2 चेंडू नंतर 18 धावा आणि 1 गडी बाद. नक्कीच चांगली अशी बॉलिंग आपल्याला पाहायला मिळेल आई एकविरा मेडिटेक पनवेल या संघाची. दरम्यान मॅचच्या दिशेने वळतो तिसरा चेंडू दिनेशांचा. आता मात्र स्ट्राईकवर आहे मिलिंद. फुलेन चेंडू होता. इथे चेंडू बॅटची कडा घेतो. चेंडू चालला स्क्वेअर लेगच्या दिशेने. स्क्वेअर लेगला आपण पाहतो चित्ताच्या चपाळीने तिथे फिल्डर बॉल खेळली येते. मात्र चेंडू दिशा बदलतोय. एक धाव नक्की मिळेल. दुसऱ्या धावचा प्रयत्न होता आणि दुसरी धाव देखील त्यांनी पूर्ण केली आहे बॅट्समन मिलिंद यांनी. आता मात्र समीकरण 15 चेंडू आणि 37 धावांची गरज. जर षटकारांचा विचार केला तर 6 षटकारांची इथे मात्र आवश्यकता असणार आहे. 15 चेंडू में 6 षटकार आणि 1 सिंगल नक्कीच हा सामना जिंकण्यासाठी वन सोल्युशन नवी मुंबई या संघाला. खूप चांगलीशी गोलंदाजी करतात दिनेश आतापर्यंत. पुढील चेंडू शफलून खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट बॉल टाकला आणि चेंडूला भिरकावलंय स्क्वेअर लेगच्या दिशेने. पूल आणि ते पूल होतोय सक्सेसफुल. चेंडू जातोय सीमारेषा पार. नक्की रिप्लेमध्ये आपण पाहू शकता पहिलंच ओळखलं शॉर्ट बॉल टाकला. शॉर्ट बॉलचा वेध घेतला मिलिंद यांनी आणि चेंडूला भिरकावलं स्क्वेअर लेगच्या दिशेने. उत्तुंग असा षटकार. या षटकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या मात्र पोहोचते ती म्हणजे 26 धावा. नक्कीच एक सावध अशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली वन सोल्युशन नवी मुंबई यांची. आता मात्र विस्फोटक खेळी करताना मिलिंद. 14 चेंडू आणि 31 धावांची गरज. पुन्हा एकदा दिनेश. अजून एक शॉर्ट प्रकारचा चेंडू. इथे मात्र वेगावर स्वार झालेत. पंचांच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल. पंचांचा निर्णय येतोय अवांतर धाव. तर नक्कीच पंचांच्या निर्णयाचं आपण इथे स्वागत करायचंय. पंच हे आपल्यासाठी न्यूट्रल असे पंच असतील. समीकरण बदलत आहे. समीकरण होत आहे ते म्हणजेच वाईड आहे. तर पंचांशी वाद घालायचा नाहीये. दोन्ही संघांना नक्कीच विनंती असेल या सामन्यामध्ये खेळलं. पंचांचा निर्णय शेवटचा निर्णय असेल. तर नक्कीच प्रोफेशनल अंपायर्स आपण इथे पाहतोय कोणत्याही संघाच्या बाजूने नसून मात्र ते क्रिकेटच्या बाजूने आहेत. त्यामुळे त्यांचा जो निर्णय असेल तो अंतिम निर्णय ग्राह्य केला जाईल. समीकरण बदलत आहे. 14 चेंडू आणि 30 धावा. नक्कीच एक चांगल्या शेवटाकडे ही मॅच जाताना आपल्याला पाहायला मिळते. दोन मोठे षटकार जर या बॉलमध्ये आले 2 चेंडूंमध्ये तर मात्र शेवटच्या 2 षटकांमध्ये प्रेशर असेल ते म्हणजे आई एकविरा मेडिटेक संघावर. 5वा चेंडू दिनेशांचा. फुल लेंथ चेंडू होता. चेंडू फुल टॉस रित्या मारलेला. चेंडू चालला लॉंगॉच्या दिशेने. एक धाव नक्कीच मग दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का. धाव बाद करण्याचा प्रयत्न होता मात्र बॅट्समन क्रीजमध्ये आला आणि 1 धावांची सांगता होते. एका धावेने धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोहोचते 28 धावा. 13 चेंडू अजून मात्र 29 धावांची गरज असेल. नक्की शेवटच्या चेंडूवर षटकाराची आवश्यकता असेल मिथुन यांच्या बॅटमधून. पुढील चेंडू शेवटचा चेंडू दिनेश यांच्या षटकातील. क्षेत्ररक्षणात काहीसा फेरबदल करताना आपण पाहतोय दिनेश. शॉर्ट ऑफ लेन चेंडू. इथे मात्र चेंडूला कट केलाय. काय शॉट आहे वा. नक्कीच कॉपी बुक स्टाईल प्रकारचा शॉट आपण पाहिला इथे. नक्की रिप्लेमध्ये असं आपण पाहू शकता दिनेश यांनी पुन्हा एकदा शॉर्ट बॉलचा मारा केला ते म्हणजे मिलिंद यांच्यावर. इथे मात्र मिलिंद तुटून पडले. कट केला बॉल. बॉल चालला पॉईंटच्या दिशेने. अजून एक षटकार. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या त्या म्हणजे 34 धावा. आता मात्र एक अंतिम शेवटाकडे चांगला गोड शेवटाकडे हा सामना जाताना 12 चेंडू आणि 23 धावांची गरज असेल. तर नक्की शांत आणि संयमीशी सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. तर इथे मात्र सामना जिंकण्यासाठी वन सोल्युशन नवी मुंबई या संघाला 12 चेंडू आणि 23 धावा. त्याचप्रमाणे आई एकविरा मेडिटेक पनवेल संघाला जर हा सामना जिंकायचा तर यांना रोखायचं. कुठेतरी विकेट यायची गरज आहे. दोन्ही फलंदाज इथे मात्र सेट झालेले आपण पाहतोय.
तर प्रवीण पाटील सर, तुम्हाला विनंती असेल स्टेजशी संपर्क साधायचा, तुमचं छोटा स्वागत सत्कार इथे होणार आहे. आणि त्याचप्रमाणे किरण शेठ घाणवकर सर, तुमच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचव, तुम्हाला देखील विनंती असेल स्टेजशी संपर्क साधायचा आहे. तर VBB पनवेल या संघाचा जो कर्णधार आहे त्याला विनंती असेल आपण रेडी राहायचं आहे. या सामन्यात लगेच आपण फायनलचा टॉस करणार आहोत. तर इथे संघासाठी चौथा आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येईल ते म्हणजे एक सक्सेसफुल असा गोलंदाज तुषार. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं फक्त 9 धावा खर्च केलेला तुषार यांनी, इथे मात्र एक मोठं षटक हाताळतात तुषार. 12 चेंडू आणि 23 धावांचं समीकरण नक्कीच ही डिसाइडिंग ओव्हर असणार आहे या सामन्याची. सामना शेवटापर्यंत जाईल का? एक मोठा सामना आपण पाहतो, सेमीफायनलचा हा सामना. वन सोल्युशन नवी मुंबई विरुद्ध आई एकविरा मेडिटेक पनवेल. 12 चेंडू आणि 23 धावांची गरज. क्षेत्ररक्षणात काहीसा बदल करताना आपण इथे पाहतोय. स्ट्राईकवर आहेत तो म्हणजे आतापर्यंत 10 चेंडू मध्ये 13 धावा ज्यांनी बनवलं तोच मिलिंद स्ट्राईकवर. गोलंदाजीवर तुषार पुन्हा एकदा लेफ्ट आर्म राऊंड विकेट. फुलेंद्रला चेंडूला भिरकावलं, कट केलं चेंडूला. चेंडू चालत फॉर्मॅनच्या दिशेने. फिल्डर बॉल खाली येतात तर दरम्यान एक धाव तर नक्की मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता मिलिंद यांचा, तिथे मात्र परत पाठवलं मिथुन यांनी. या एका धावेची धावसंख्या वाढते ते 35 धावांवर. 11 चेंडू आणि आता मात्र 22 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. तर मान्यवरांचं आपण इथे स्वागत करतोय, त्यांना विनंती करतोय स्टेजवर येऊन सामना बघायचा आहे. नक्कीच एक गोड शेवटाकडे आपण हा सामना वळताना पाहतोय. 11 चेंडू आणि आता मात्र 22 धावांची गरज. तर दीपक कार्लेकर सर, तुम्हाला देखील एक विनंती असेल स्टेजच्या इथे यायचं, आपण एक छोटा सत्कार समारंभ पण तुमचा करणार आहोत. दीपक कार्लेकर सर. अकरा चेंडू आणि 22 धावा. त्यांचा आताच्या बॉलचा निर्णय द्यायचा. लेग बाईस. ओके, 2 धावा. थँक्यू. 10 चेंडू आणि 20 धावांवर समीकरण आलंय. आता मात्र स्ट्राईकर होता म्हणजे मिथून. 8 चेंडूंमध्ये आतापर्यंत 17 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. नक्कीच चांगला सामना पाहायला मिळतो बॅट आणि बॉलचा. फुल चेंडू इथे मात्र कट करण्याचा प्रयत्न होता, बॅकफुटवर गेले. चेंडू टप्पा खाऊन वेग बदलतोय. चेंडू जाते यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. अजून एक डॉट बॉलची इथे मात्र सांगता होते. डॉट बॉल नक्कीच एक चांगलं असं साधन आहे आई एकविरा मेडिटेक या संघासाठी. डॉट बॉल आणि विकेट जर आले तर त्यांना सामन्यावर पकड बनवता येईल. व तर सामन्याच्या दिशेने तुषार शफलून खड्याचा प्रयत्न. फुल लेंथ प्रकारचा चेंडू होता. चेंडू खूप चांगली अशी यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळालं तिकडे. नक्कीच एक बॉलरला साथ देतात. शफलून करण्याचा प्रयत्न होता, बॉल लागला यष्टीरक्षकाच्या पायाला आणि डॉट बॉलची सांगता होतं. नक्की 2 डॉट बॉल अतिशय महागडे ठरू शकतात. डॉट बॉल मात्र पकड बनवतात आई एकविरा पनवेल संघाची या सामन्यावर. अजून 8 चेंडू आणि 20 धावा. काय घडतंय या चेंडूवर पाहायचंय. मोठा षटकार येणार का? स्ट्राईकवर आहे मिथून. फुलंदाज चेंडूला कट केलंय. मिथून यांची जागा घेण्यासाठी येत आहेत या संघाचे अजून एक विस्फोटक फलंदाज जितू. 6 चेंडू आणि भलं मोठं 20 रनचं आव्हान. नक्कीच खूप चांगली अशी गोलंदाजी केली तुषार यांनी. आपल्या संघासाठी 2 षटक त्यांनी हाताळले आतापर्यंत. तर नक्की खूप चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल तुषार यांची. आव्हान स्वीकारलेलं 12 चेंडूंचे 4थं षटक त्यांनी हाताळलं आणि 12 चेंडूमध्ये मात्र धावा दिला ते म्हणजे 10 धावा.
तर इथे मात्र गोलंदाजासाठी पाचारण केलं ते म्हणजेच विनोद यांना 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. स्ट्राईकवर आहे आतापर्यंत 11 चेंडू मध्ये 14 धावा ज्यांनी बनवली ते म्हणजेच मिलिंद. नक्कीच मिलिंद यांना हा सामना संपवायची जबाबदारी दिली आहे कर्णधारांनी. त्याच प्रकारे जबाबदारी दिली आहे ती म्हणजेच विनोद यांना. पाहूया काय करताय काय बिघडतंय या षटकामध्ये. 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. क्षेत्ररक्षणात काहीसा फेरबदल करता आपण पाहतो. लेग साईडला स्ट्रॉंग असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय आई एकविरा मेडिटेक या संघाचं. पुढील चेंडू स्लोअर अंतराचा चेंडू. चेंडू भिरकावला स्क्वेअर लेगला तिकडे आपण पाहतोय जय पाटील बॉलवर येत आहेत. एक धाव तर नक्की मिळेल. दुसऱ्या धावचा प्रयत्न होता. दुसरी धाव पण कंप्लीट केली आहे. चांगली रनिंग बिटवीन द इथे मात्र स्ट्राईक ठेवायला लागेल मिलिंद यांना. आतापर्यंत सेट असे बॅट्समॅन आहेत मिलिंद. 5 चेंडू आणि 18 धावा. 3 षटकारांची गरज. काय घडतंय या मॅच मध्ये. 5 चेंडूंवर 3 षटकार जर आले तर हा सामना जिंकेल वन सोल्युशन नवी मुंबई. त्याचप्रमाणे 5 चेंडू जर डॉट टाकले किंवा 5 चेंडू 2 विकेट जरी आल्या तर या सामना झुकेल. तर म्हणजे आई एकविरा मेडिटेक पनवेल या संघाच्या तर्फे. दरम्यान दुसरा चेंडू विनोद यांचा स्ट्राईकवर आहे पुन्हा एकदा मिलिंद. फुलंत्रा चेंडू. चेंडूला कट करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू चाललाय यष्टीरक्षक हातामध्ये. टप्पा खाऊन वेग घेतोय बॉल आणि जातो यष्टीरक्षक हातामध्ये. दरम्यान डॉट बॉलची सांगता होते. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत विनोद यांच्या मार्फत. 4 चेंडू आणि 18 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. 4 चेंडूवर 3 षटकार नक्कीच यावे लागतील हा सामना जर जिंकायचा असेल तर. फुलन चेंडू. चेंडूला भिरकावायचं होतं. इथे मात्र पंच आपले हात लांब करतायत. पंच आम्हाला रेखाटतायत ते म्हणजे अवांतर धाव. नक्कीच अवांतर धावांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 40 धावा. अजूनही 4 चेंडू आणि 17 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. काय होतं या बॉलवर नक्कीच सगळ्यांना चिंता लागून असलेली. शॉर्ट ऑफ चेंडू. चेंडूला भिरकावलाय आणि इथे मात्र येतोय अजून एक उत्तुंग असा षटकार. लांबच लांब मारला षटकार. नक्कीच या षटकाची अपेक्षा होती. तो षटकार डिलिव्हर केलाय मिलिंद यांनी. पहिला चेंडूचा वेध घेतला आपण पाहिला रिप्ले मध्ये. वेध घेतला चेंडूचा. चेंडूला भिरकावला स्क्वेअर लेग डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकारासाठी. आता मात्र समीकरण बदलत आहे. 3 चेंडू आणि 11 धावा. 3 चेंडू मध्ये अजूनही 2 षटकारांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी वन सोल्युशन नवी मुंबई या संघाला. तर नक्कीच कमबॅक करावं लागेल विनोद यांना. आतापर्यंत चांगलीशी गोलंदाजी नक्कीच त्यांनी केलेली. इथे मात्र चेक करत बॅट्समॅनला शॉर्ट बॉलची सांगता होते आणि षटकारांनी धावसंख्या वाढेल. धावसंख्या पोहोचते हे 40 धावा. 3 चेंडू आणि 11 धावा. तर आपण पहिला बॉल गेला मैदानाच्या वर. नवीन बॉलची मागणी केली आहे पंचांकडे. तर पुन्हा एकदा आपण पाहतो एक घोड शेवटाकडे जाताना सामना. विनोद स्ट्राईकर आहे मिलिंद. 3 चेंडू आणि 11 धावा. फुल चेंडू. चेंडूला हेलिकॉप्टर रित्या टोलावलं. चेंडू चाललाय लॉंग ऑफच्या दिशेने. फिल्डर तर नक्की बॉल खाली याचा प्रयत्न होता. इथे मात्र चेंडू चाललाय सीमा रेषा पार कार्पेट लगत चौकार. नक्कीच आता मात्र बॅटिंगचा कौशल्य दाखवताना मिलिंद. पाहिला पण रिप्ले मध्ये हेलिकॉप्टर रित्या खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय कार्पेट लगत 4 धावांसाठी. समीकरण बदलत आहे. समीकरण येऊन ठेपतंय. 2 चेंडू आणि 7 धावा. 7 धावा 2 चेंडू. नक्कीच एक महत्वाचा बॉल नक्कीच असेल हा. मोठ्या धावांची अपेक्षा असेल मिलिंद यांच्या बॅटमधून. आतापर्यंत मात्र 1 षटकार आणि 1 चौकार त्यांनी ठोकावला आपल्या बॅटमधून. इथे मात्र षटकाराची अपेक्षा नक्कीच असेल मिलिंद यांच्याकडून. सात धावा 2 चेंडूमध्ये. 2 चेंडू आणि 7 धावा. नक्कीच आपण इथे पाहतो जय पाटील स्वतः विनोद यांना गाईड करतायत. क्षेत्ररक्षणात पण काहीसा बदल करता आपण पाहतोय. कव्हरचा फिल्डर फिरवला लॉंग ऑफच्या दिशेने. त्याचप्रमाणे फाईन लेगचा फिल्डर काढून त्याला समोरच्या दिशेने प्रस्थान करायला लावलंय. एक अति महत्वाचा चेंडू. नक्कीच या सामन्याची रिझल्ट आपल्याला देणारा हा चेंडू असेल. हा चेंडू जर डॉट आला तर नक्कीच
हा सामना जिंकेल तो म्हणजे आई एकविरा मेडिटेक. त्याचप्रमाणे हा जर बॉल षटकार किंवा चौकार आला तर हा सामना जिंकेल. वन सोल्युशन नवी मुंबई या संघावर. पाहूया काय घडतंय काय बिघडतंय. 2 चेंडू 7 धावा आणि 2 चेंडू. फुलंदाज बॉल पुल करण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र शॉर्ट बॉल आणि पंचांचा निर्णय येतोय. यष्टीरक्षक तिकडे उरलेलं काम करतो आणि इथे मात्र बाद होताना पाहतोय ते म्हणजेच मिलिंद. नक्कीच एक चांगलीशी गोलंदाजी दिनेश यांची पाहिलं. शॉर्ट बॉल साठी थांबलेलं मात्र चेंडू डिलिव्हर केला डोक्याच्या वरती आणि ते यष्टीरक्षकाने उरलेलं काम केलं. आता मात्र निव्वळ औपचारिकता उरली असेल या सामन्यामध्ये जर यांनी अवांतर चेंडू नाही टाकला तर. 1 चेंडू आणि 7 धावा. षटकार जरी आला तरी हा सामना जिंकेल आई एकविरा मेडिटेक पनवेल हा संघ. इथे मात्र फक्त एकच आव्हान असेल विनोद यांनी फक्त अतिरिक्त धाव देऊन मॅच वाढवायची नाही तर नक्कीच 1 चेंडू मध्ये 7 धावा. तर VBB पनवेल संघ तुम्हाला विनंती असेल तुमच्या कर्णधाराला स्टेजशी संपर्क साधायचा आहे. या सामन्यात लगेच आपण फायनलचा टॉस करणार आहोत. VBB पनवेल संघ तो शेवटचा चेंडू 7 धावांची गरज. इथे काय घडतंय या बॉलवर नक्कीच एक पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू विनोद यांच्या षटकातील अतिशय महत्वाचा चेंडू. फुलंदाजा चेंडू. इथे मात्र यॉर्कर लेनचा चेंडू होता. चेंडू पायांचा वेध घेतो. 1 धाव मिळेल आणि इथे मात्र सामना जिंकला आहे ते म्हणजेच आई एकविरा मेडिटेक पनवेल संघ आणि दाखल होतो या फायनल मध्ये आजच्या दिवसातील आई एकविरा मेडिटेक संघ. तर प्रवीण पाटील सर तुम्हाला विनंती असेल स्टेजच्या इथे यायचं. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय ते म्हणजे राजा. 14 चेंडू आणि 29